शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर सर्वप्रथम तुम्हाला मंडळी घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून आपल्या सगळ्यांच्या घरोघरी देव बसले असतील, पहिली माळ लागली असेल आणि तुम्हा सगळ्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा. आता 9 दिवस हे उत्साहाचे, 9 दिवस काय मी तर बोलतो तुमचं पूर्ण आयुष्य उत्साहाचं, भरभराटीचं आणि एकदम आनंदीमय जावो, आरोग्यदायी जावो आणि छान तुम्हाला सगळ्यांना या चालू झालेल्या आजपासूनच्या उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा हे दिवस छान. जर कोणी गरबा खेळत असेल, आता गरब्याचं वातावरण मुंबईत तरी सध्या तरी वाटत नाही आहे, कारण पाऊस बाहेर पडतो आहे. तर असो, पाऊस जाईल संध्याकाळी अशी आशा बाळगतो आणि गरबा प्रेमींना गरबा खेळायला भेटो हेच ईश्वर चरणी, देवीच्या चरणी, आई अंबेच्या चरणी प्रार्थना. कारण हा नुसतं मंडळी नृत्याचा हे नाही आहे, सगळ्यांनी एकत्रित येऊन एक जागर करायचा असतो देवीचा, जेणेकरून समाजाचं प्रबोधन घडेल. आता प्रबोधन कितपत घडतं आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. कुठे कुठे कसा उत्सव चालला या बातम्या येतीलच आपल्यापर्यंत. आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना यामध्ये समाविष्ट करा मंडळी, कारण जोडणं हे महत्त्वाचं आहे मंडळी. तोडणं खूप चुकीची गोष्ट आहे. जोडली जावीत. आपले उत्सव, आपले सण हे सर्व लोकांपर्यंत, सर्व जाती धर्मांच्या लोकांपर्यंत पोचावेत, ही या सणाची एक हे असते, उद्देश असतो. आणि आपण तर हा सण साजरा कराच, पण आपल्याबरोबर असलेल्या समाजातील प्रत्येक घटकांना यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आनंदामध्ये जसं आपण सगळ्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तसंच आपल्या ह्या उत्सवांमध्ये सुद्धा सगळ्या समाजातील सर्व तळागाळातील घटकांना समाविष्ट करण्याचा आपापल्या प्रयत्न करा आणि छान एन्जॉय करा, मस्त दिवस. तर चला, आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे, तर भेटू आपण पुढे. शंकराय राजस्य मौलिनी जांग्रे नमो भक्ता परारांतरी स्मृती माता दर्शने आनंद मूर्ते तुम्हे स्मशाल निलयादे वेताळ भूत पुष्पांड ग्रह शिवा विलासिने दिगंबराय महती पिशाच कृतिशालिने नमो ब्रह्मादी भद्र विणवारणे ब्रह्मादिग्रास दक्षाय निखिलाय नमो नमा काशी निवासाय नमो दंडकवासिने नमो अनंत प्रबोधाय भैरवाय नमो नमः भैरवाय नमो तर मंडळी, आता असं झालं आहे, ऑफिसचं काम उरकून जेवण वगैरे झालं आहे. आजच्या दिवसभराची अपडेट म्हणजे काय, मी हजरी होतो, त्यानंतर आता समीक्षा जसापासून जामच झाली, पूर्ण डोकं दुखतं आहे, ताप तो तिला भयंकर आला होता आणि एकदम कणकणी आली होती तिच्या अंगाला. तरी पण ती आज त्यातनं पण RTOला गेली. त्या RTOचा तुम्हाला माहिती आहे, आपल्या वाऱ्या बाकी आहेत थोड्याशा. ते ओळखपत्राच्या कामासाठी गेली, ते पैसे भरून रिसीट घेतली, परत रिसीट सगळे सबमिट केले आणि आता ते ओळखपत्र आणायला तिला बुधवारी जायचं आहे परत, असं आहे. आणि पाऊस पण आहे आज दिवसभर. आज गरब्याचा जरी पहिला दिवस असला तरी 10 वाजताच गरबा बंद झाला आहे. आणि आज काय मला वाटतं शक्यतो कोण गेलंच नसेल गरबा खेळायला, कारण काय म्हणजे पाऊस पण आहे आणि पहिला दिवस आहे, त्यामुळे एवढं काय, आणि वर्किंग डे आहे, त्यामुळे जास्त काय कोण गेलं नसेल. मी स्वतः पण नाही गेलो. तर असं सगळं आहे मंडळी. आणि छान, तर तसा छान गेला आजचा दिवस, असं काय नाही. तिने ॲक्च्युली मला ती दुधाचा व्यापार चालू केल्यापासून तिने खूप चांगली मदत केली. म्हणजे वजन आणायचं, एवढं अर्धं वजन तर तीच घेऊन येते सगळं. आणि आता ती जाम झाली, तिने आता गोळ्या घेतल्या, झोपल्या. आज तिला दिवसभर मूडच नव्हता बोलण्याचा, तरी पण देवाची पूजा वगैरे सगळं. ते म्हणतात ना, घरातली बाई आजारी पडली की सगळे घर आजारी पडतं, असं असेल. पण ती उठली नंतर आणि कामं केलं सगळे. तर म्हणजे असा सगळा दिवस आहे, घटस्थापनेचा दिवस आहे. माणसाचा आजारपण, दुखणं खुपणं हे चालूच असतं. त्यातनं सुद्धा आपली कामं करायची असतात. हेच तर आपल्या लोकांचे म्हणजे मानवामध्ये हेच आहे ना, पुन्हा झोपतो, थोडा वेळ बसतो, पुन्हा उठतो. शेवटी काय माहिती आहे, काम करणे क्रमप्राप्त असतं प्रत्येकाला. तर असं मंडळी. आणि
तुर्ताश्री आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आजचा दिवस होता शारदीय नवरात्री उत्सवचा पहिला दिवस आणि आजचा रंग होता पांढरा. अर्थात पांढऱ्या रंगाची स्टोरी कशी आली, उत्पत्ती कशी आली, आपण सर्च करून 2-3 दिवसात तुमच्यासमोर सांगेन मी. नऊ दिवसाच्या नवरंगांची उत्पत्ती कुठून आली, असं काय त्याला असं काय मोठा इतिहास नाही आहे, इतिहास वगैरे असं काही नाही आहे. आत्ताच सांगून टाकतो. एका वृत्तपत्राने नवरात्रीमध्ये खूप काही वर्षांपूर्वी नवनवीन रंग दिले होते. एक त्यांचा कॉलम यायचा, स्तंभ यायचा, त्या स्तंभलेखनामध्ये नवनवीन कलर दिले होते आणि तिथपासून ते 9 दिवसाचे 9 कलर ते फेमस झाले. अजूनही काही स्टोरी असेल तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून. आणि तुर्ताश्री या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. तुम्ही बघितलं आपल्या गावचं पण मी ह्याच्यात क्लिप टाकली होती. गावी आपलं पण देव बसले आणि कशी काय त्यांची पूजा माळ वगैरे लागली तुम्ही बघितलं. आवर्जून कमेंट करून सांगा. आपण जरी नसलो तरी आपल्या गावचे लोक व्हिडिओ पाठवत असतात आपल्याला. असू दे. चला तुर्ताश्री या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. शुभरात्री.